हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील 13 जागांसाठी मतदान सुरू। सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 6.33% मतदान। पालघरमध्ये सर्वाधिक 7.95% मतदान। महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला आम्ही जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही, बोगस मतदान होणार म्हणणाऱ्यांनी हत्यारं टाकली आहेत। राजन विचारेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। बोगस मतदानासंदर्भात राजन विचारे यांच्याकडून प्रशासनाला माहिती। कोपरी, पाचपाखाडी, वागळे भागामध्ये बोगस मतदान होणार। विचारे यांच्याकडून निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती। डोंबिवलीत मंजुनाथ विद्यालयावर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद। ईव्हीएम मशीन बंद पडल्यानं ठाकरे गट आणि शिंदे गटाचा मतदान केंद्रावर गोंधळ। मतदानासाठी मतदारांच्या रांगा। ठाण्यातील नौपाडा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटांनंतर अखेर सुरू। ईव्हीएम बंद पडलेल्या बूथवर नरेश मस्के यांच्याकडून पाहणी। मतदानासाठी 1 तास वेळ वाढवून द्या, मस्के यांची मागणी। धुळे शहरातील LM सरदार हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड। मतदान केंद्र क्रमांक 29 वरील मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदानासाठी रांगा। नाशिकच्या नवजीवन पब्लिक स्कूलच्या मतदान केंद्रावर ऑब्झर्व्हर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर नसल्यानं ठाकरे गटाचा आक्षेप। बेकायदेशीर पद्धतीनं निवडणूक घेण्याचा प्रयत्न असल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप। उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा, पियुष गोयल यांचं मतदारांना आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।